भगवान श्री कृष्ण का जन्म भूमि पर हुआ था। महादेव जी सूप में रख के डलिया में यहीं से जो है इसी रास्ते से यमुना जी के से सामने गोकुल गमन द्वार है, गोकुल गए थे। संजय धनमान पुत्रमान आयुष्मान लक्ष्मीमान जसमान मंदिर है। मामा कंस को मार के यहीं भगवान ने विश्राम लिया था और यहीं से मुरली मुकुट और चक्र को छोड़ के द्वारका गए थे। तर हे पहा यमुना मैयाला साडी घालायचं चालू आहे। नमस्कार मंडळी, मी वनिता स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। जसं की मी या ठिकाणी 3 वर्ष झालं आणि माझे हस्बंड 8 वर्ष झाले याच ठिकाणी राहतात आणि मी तुम्हाला म्हटलं होतं मी या ठिकाणचे छोटे छोटे ठिकाण जे आहे ते तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे। त्यातलाच आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे विश्राम घाट। तर विश्राम घाट या नावापासून तुम्हाला थोडीफार आयडिया लागली असेल की या ठिकाणी विश्राम कुणी केला होता, कसा केला होता, हे सगळं काही तुम्हाला मी आतमध्ये गेल्याच्या नंतर दाखवणार आहे। तुम्ही पाठीमागे कमान पाहत आहेत। याच ठिकाणाहून आपण कंस किल्ल्याचा व्हिडिओ ही याच ठिकाणी बनवला होता। इथून एक गल्ली आहे, यातून आपल्याला आतमध्ये जायचंय। तर एकूण 24 घाटावरती काय काय कृष्णाने लीला केलेली आहे हे आपण पाहणार आहोत। चला तर मग लवकरच मथुरा दर्शनच्या आजच्या एपिसोड मध्ये तुम्हाला यमुना किनारी स्थित असलेल्या विश्राम घाट संपूर्ण दर्शन घडवणार आहे, ज्या ठिकाणी कंसाचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने काय काय लीला केल्या होत्या ते। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। जसं की तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय आपण आलो आहोत विश्राम घाट या ठिकाणी। ठिकाण होतं होली गेट। होली गेटच्या नंतर आतमध्ये आपण आलो, नंतर विश्राम घाट हे ठिकाण लागले। आता या ठिकाणाच्या समोर 500 मीटर वरती द्वारकाधीश मंदिर आहे आणि तिथूनच मोर 500 मीटर कंसाचा किल्ला आहे। तो पण व्हिडिओ तुम्ही पाहितला नसेल तर नक्की चॅनल वरती जाऊन चेक करा। चला तर आपण जाऊया आता दर्शन करण्यासाठी। राधे राधे। तर जसं की तुम्ही पाहताय आतमध्ये आल्याच्या नंतर साईडनी पुरातन काळाचे मंदिरं पण लागतात आणि दुकानं पण आहेत। तर आपण सगळ्यात अगोदर दुकानातून पानफुल घेऊ। दूध का क्या मतलब करना, चढ़ाना और दिया जलाना। तर या ठिकाणाहून आपण एंट्री करतो। तर या ठिकाणी ना बांधकामाचं जरा काम चालू आहे, नवीन मंदिराचं काम चालू आहे वाटतं। तर हे बघा जेवढी माहिती आहे तेवढी मी सांगते अगोदर, नंतर ना आपण एक पुजारी घेऊ या ठिकाणची आणि सगळी काही माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ। तर या ठिकाणची अशी मान्यता आहे, हे जे मंदिर दिसतंय तुम्हाला, या मंदिराच्या जागेवरती श्रीकृष्णाने आणि बलदाऊनी ज्या टायमिंगला पापी कंसाचा वध केला होता ते हे ठिकाण आहे। या ठिकाणी त्यांनी येऊन विश्राम केला होता। तर या ठिकाणी त्यांची पावलं पण आहेत। तर तुम्हाला मी आता दाखवतो। नंतर ना हे मेन ठिकाण आहे। या ठिकाणी ना 7:30 वाजता संध्याकाळच्या टायमिंगला यमुनाची ना आरती होते। तर 7:30ला जर तुम्ही आला तर तुमच्या आरती हाती नक्कीच लागल। सकाळच्या आणि सकाळून आलात तर जरा उन्हाचा त्रास होतो, त्यामुळं तुम्ही 4च्या टायमिंगला जर आलात तर अजून पण बेटर आहे। या ठिकाणी एक नवीन मंदिराचं बांधकाम चालू आहे, ते म्हणजे यमुना राणीचं। आता या ठिकाणी एक यमुना राणीचं मंदिर आहे, पण नंतर त्या मंदिरामध्ये स्थापित करते। तर मंदिराचं काम चालू असल्यामुळे जरा साऊंड येतोय, तो व्हिडिओमध्ये येईल तर थोडंसं ऍडजस्ट करून घ्या। ते आहेत ना यांच्याकडून पूर्णपणे माहिती घेऊया, कारण की सगळी क्लिअर माहिती आपल्याला ते छानपणे सांगतात। शुभ नाम? मेरा नाम जुगल किशोर चतुर्वेदी। ये पुण्य तीर्थ विश्राम घाट है। जिस समय हिरणाक्ष नाम का दैत्य धरती को रसातल में ले जाता है, तब श्रीमद् भागवत पुराण में वर्णन आता है उस हिरणाक्ष नाम के दैत्य को 12 रूप धारण करके नारायण ने उसका वध किया था और फिर पृथ्वी को लेके आए थे। जब पृथ्वी को लेके आए हैं तो पृथ्वी ने प्रश्न किया है भूदेवी ने कि प्रभु यहाँ तो चारों तरफ जल ही जल है, आप मुझे कहाँ स्थापित करेंगे, मुझे कहाँ रखेंगे। तब नारायण रूपी बारादेव ने कहा है कि हे भूदेवी, जहाँ भी तुझे हरियाली दिखने लगे वहां मैं तुझे स्थापित करूंगा। तो इस पे भूदेवी को यानी कि पृथ्वी को विस्मय हुआ है कि प्रभु हरियाली तो मेरे ऊपर होती है और मैं आपके साथ हूँ, तो अन्यत्र कहाँ होगी। तब भगवान ने रहस्योद्घाटन किया है कि हे भूदेवी, मथुरा 3 लोक से न्यारी, मथुरा 3 लोक को प्यारी और मथुरा 3 लोक से न्यारी, वो तेरे साथ में नहीं गई, वो टूट के वो हिस्सा वहीं रह गया है ब्रजधाम का, मथुरापुरी का। माँ तुझे लेके मैं स्थापित करूंगा।
फिर दक्षक ब्लोक कहा लम्बो दृश्य बिट्टो विघ्न नाशो बनाएगा धूम्र के तो देखो भारत लोग ज्ञान आज सहिता ही नामानी यहाँ पर विद्या आरंभे व आवेश प्रवेशे निर्मे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्न तच्छने जायते ओम वक्रतुंड महाकाय इनका पूजन करो ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संप्रभ निर्वाण प्रमेदेव पहले रोली पर चामर पर पुष्प ओम सत्तिना इंद्रो वृद्धवाहा सत्तिना पूखा विश्ववेदा सत्ति निस्तार चो अर्चनेमि सत्तिनो ददातु ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी ऐसे यमुना जी का पूजन किया ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी रोली चामर सब चलाओ यमुना जी के पहले रोली चामर ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानुसती नमो नमः ये गणपति देवता नमो नमः नमो नमः आदित्य देवता नमो नमः नारायण देवता नमो नमः कुल देवता नमो नमः कुल देवी नमो नमः स्थान देवता ग्राम देवता नमो नमः सर्व पितृ देवता नमो नमः स्थान देवता नमो नमः तीर्थ देवता नमो नमः सर्वे भूले कल के कलमल हरणी सर्व पाप दमनी धन धन श्री यमुने रब की आप सुता के सबकी पटरानी तुमरे अचको गामे नारद सुख ज्ञान धन धन श्री यमुने संजो भवनी रंजन जो कोई नृत्य करे कोई निरंजन देखे सारे दुख हरे धन धन श्री यमुने कार्तिक सुख दिया सोडते. आता सगळी पूजा झाल्याच्या नंतर या ठिकाणी सगळेजण असेच प्लास्टिकच्या वाटीमध्ये दिवा मांडून नदीला अर्पित करतात, पण हे खूप चुकीचं आहे. या ठिकाणी दिवा तुम्ही विरघळून जाईल, मातीचा दिवा आहे, पण हे प्लास्टिकच्या बाउलचं काय, हे विरघळणार नाही, हे पाण्याला अजून दूषित करील. त्यामुळे या ठिकाणी आल्याच्या नंतर कृपा करून प्लास्टिकचं काही घाण नदीमध्ये टाकू नका, जेणेकरून खूप स्वच्छता राहील. कल्याण करे, मनोकामना पूर्ण करे. स्वस्ति खूब पढ़ा, खूब लिखो बेटे, जज कलेक्टर बन के आओ. सर्वाबाध बहन सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुखान्वितो मनुष्यो मत प्रसादेन भविष्यति न धनधान्य सुखान्वितो मनुष्यो मत प्रसादेन भविष्यति न संजय यमुना मैया सदा आनंद. भाई साहब, और यमुना जी की दोनों समय की आरती का संचालन यहीं से होता है. 12 घर आरती वाले हैं, वो सब इसकी व्यवस्था करती हैं और भक्तों के दान से ये मंदिर चलता है. ये बहुत ज्यादा प्राचीन नहीं है, लेकिन यमुना जी का सारा जो क्रियाकलाप होता है आरती से रिलेटेड, वो सब यही होता है. पूजा सब नीचे होती है यमुना जी की. श्री यमुना जी की आरती इधर से ही होती है. सुबह 1 आरती और शाम को 5 आरती श्री यमुना जी की यहीं से संपन्न होती है. शाम को क्या टाइम होता है? शाम को 7:30 बजे और विंटर में 7 बजे. 7 बजे. हाँ, समर का 7:30 बजे का टाइम है. हाँ. मेरे मामा कंस को मार के यहीं भगवान ने विश्राम लिया था. हाँ. और यहीं से मुरली मुकुट और चक्र को छोड़ के द्वारका गए थे. ये वो प्राचीन मंदिर है. यहीं शत्रुघ्न जी ने विश्राम लिया, रामचंद्र जी ने विश्राम लिया, नारद जी ने विश्राम लिया, ब्रह्मा जी ने विश्राम लिया, सनत सनंदन सनातन और सनत कुमार जी ने 84 कोस की यात्रा करी थी, उन्होंने भी यहाँ विश्राम लिया था, ऐसा वर्णन है. तो चक्र है ना अंदर बना हुआ? चक्र जितने भी कृष्णपंथी लोग हैं वो सब इसी चक्र की पूजा करते हैं, इसी को मानते हैं. पूरे भारत में ऐसे 3 चक्र हैं. एक ये, एक जन्मभूमि हो मस्जिद है उसके नीचे दबा हुआ है. अच्छा. हाँ, भगवान श्री कृष्ण का जन्मभूमि पर हुआ था. वहाँ से मैं रख के इसी रास्ते से यमुना जी के से सामने गोकुल गमन द्वार है, गोकुल गए थे. पंडित जी, इतना ना अच्छा कोई बताता नहीं आज के जमाने में. आपने बताया, हमारे दर्शकों को बहुत ही इसका तर या ठिकाणी यमुना मैयाने यमराजा त्यांचे भाऊ होते, त्यांच्याकडून वचन घेतलं होतं की जी माझी पूजा करीन, आराधना करीन, त्याला तुझे सेवक नाही पकडणार. तर हे पहा, या ठिकाणी बोटिंग चालू आहे आणि पाठीमागेच 8-15 दिवसापूर्वीच या ठिकाणी एक हादसा घडला होता बोटिंग ऍक्सिडेंटचा. सो बोटिंग न करताना आलात तर लहान लेकरं असेल तर करूच नका बोटिंग, आणि लेकरं नसतील तुमच्या संग तर लाईव्ह जॅकेट घालून सेफली काळजी घ्या बोटिंग करताना.
तर पहा खूप गर्दी असते या ठिकाणी. आता आर्यननी ना त्याची या ठिकाणी काम सुरू केलंय. त्याला पण आवडत नाही प्लास्टिक वगैरे असं नदीमध्ये. म्हणलं किती घाण आहे मम्मी, त्यांनी ना थोडंफार काढलं पण या ठिकाणाहून. सो कृपा करून या ठिकाणी आल्याच्या नंतर असं नदीला घाण करायचं काम कुणी केलं नाही पाहिजे आणि तुम्ही पण करू नका. आता आपल्याला पाहायला एवढं वाईट वाटतंय, म्हणजे पाण्यामध्ये जे जीवजंतू असते त्यांच्यासाठी पण किती हानिकारक असतात. इकडे एवढं घाण दिसतंय आणि इकडे साईडला बघा नदी एवढी स्वच्छ आहे. या ठिकाणी ना कार्यक्रम चालू आहे यमुना मैयाला साडी घालवण्याचा. तर हे ना मी पहिल्याच वेळेस बघितलंय, कारण की मी खूप वेळेस आले पण आतापर्यंत निदर्शनात आलं नव्हतं साडी घालण्याचं. फर्स्ट टाइम बघितलंय आणि खूपच भारी वाटलं. अरे बा, पूजा पण चालू आहे या ठिकाणी आणि साडी पण घालायची चालू आहे. आणि तिकडे आपण ज्या ठिकाणी आरती वगैरे करतात ना त्या ठिकाणी ना इतक्या मोठ्या बायका आहेत आणि खूप साऱ्या साड्या एकाला एक बांधून चालू आहे. मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवलंय बघा कशा प्रकारे साडी घालायची चालू आहे. खूपच नवीन वाटलं आहे मला. आता या ठिकाणी हा जो ग्रुप दिसतोय ना हा गुजरातवरून आलेला आहे बरं का. यांच्या टोप्यावरून पण कळतंय आणि यांना मी विचारलं पण होतं, ते बोलले हा आम्ही गुजरातचे आहोत. तर ही जी यमुना मैयाला साडी घालायचा कार्यक्रमची पूजा होती ही यांनीच ठेवली होती. तिकडे साडी घालायचा कार्यक्रम चालू होता आणि इकडे पूजा चालू होती. सो मी ना हे फर्स्ट टाइम बघत होते, तेवढं भारी वाटत होतं. आता या ठिकाणी ना अजून एक लीला घडलेली आहे, ती म्हणजे भाऊबीज. आता भाऊबीज याच ठिकाणावर सुरू झाली होती. ती कशी ते सांगते मी तुम्हाला. आता भाऊबीजेच्या दिवशी यमदेवीने आपल्या भावाला यम यांना घरी बोलवून तिलक आणि आदराने भोजन करवले होते. त्यावेळी यमराज खूप प्रसन्न झाले होते आणि त्यांनी यमदेवीला आशीर्वाद दिला, जो भाऊ या दिवशी आपल्या बहिणीकडून तिलक करून घेईल आणि यमुना नदीत स्नान करेन त्यांना दीर्घ आयुष्य आणि सुख मिळेल. म्हणून भाऊबीज या सणाला खूप महत्व आहे. यमुना नदीला बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते. आता या ठिकाणी तुम्हाला ही सगळी बोटिंग करताना लोक दिसतात, तर ही बोटिंग करताना ना हे 24 घंटे सगळी लीला दर्शवण्याचा प्रयत्न हे आपल्याला करतात. पण अजून एकदा सांगते, बोटिंग करताना कृपा करून काळजी घ्या बरं का. खूप छान माहिती दिली, जरा हिंदीतून होती पण तुम्हाला समजलीच असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. आणि पहा यमुनाचा जो व्ह्यू आहे हा कसा वाटतोय हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर चला भेटूया अशाच नवीन धार्मिक व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.